नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होते ते आज आपण पाहणार आहोत. त्याआधी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूयात. आजच्या भागाची सुरुवात होते हॉस्पिटलमधून. अवंतिकाला शुद्ध येते आणि हे पाहून जानकीला प्रचंड आनंद होतो. जानकीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात. जानकी अवंतिकाची माफी मागते आणि म्हणते की हे सगळं माझ्यामुळे घडलं. पण अवंतिका मात्र जानकीला समजावते आणि सांगते की तिने हे सगळं स्वतःच्या इच्छेने केलं होतं, आपल्या कुटुंबासाठी. यानंतर अवंतिकाला मास्कमॅनबद्दल विचारते. तेव्हा अवंतिका धक्कादायक खुलासा करते की मास्कमॅनला त्यांच्या संपूर्ण प्लॅनची माहिती होती. हे ऐकताच जानकी हादरते आणि प्रश्न पडतो की घरातली माहिती बाहेर कोण देत आहे. अवंतिका सांगते की मास्कमॅनने तिला भेटायला बोलावलं, तिच्यावर हल्ला केला, कुंड्यांची रॅक तिच्या अंगावर टाकली आणि ती बेशुद्ध पडली. हा सगळा प्रसंग ऐकून जानकी पूर्णपणे कोसळते आणि स्वतःलाच दोष देते. दुसरीकडे सुमित्राची अवस्था अत्यंत दयनीय दाखवली आहे. सुमित्रा रस्त्यावरून मुळशीला जाण्यासाठी लोकांना विनवण्या करत असते. उन्हातान्हात उपाशीपोटी ती मदतीसाठी हात जोडते, पण कोणीही मदत करत नाही. शेवटी ती ऐश्वर्यावर सूड घेण्याची शपथ घेते, पायीच निघते. हॉस्पिटलमध्ये सौमित्र अवंतिकाला भेटतो. सौमित्र खूप भावूक झालेला असतो आणि जानकीवर संशय घेतो. पण अवंतिका सौमित्राचा गैरसमज दूर करते आणि सांगते की जानकीचा यात काहीही दोष नाही. दोघांमधला भावनिक संवाद खूपच हृदयस्पर्शी आहे. यानंतर जानकी आणि ऋषिकेश यांच्यातील संवाद दाखवण्यात आला आहे. जानकी स्वतःला दोष देते, पण ऋषिकेश तिला समजावतो आणि सांगतो की प्रामाणिक प्रयत्न करताना कधीकधी चुका होतात. मात्र सर्वात मोठी चूक म्हणजे हा प्लॅन कोणालाही न सांगणं. इथेच संशयाची सुई सारंगकडे वळते. जानकी सारंगला विचारते की त्याला प्लॅन माहिती होता का. सुरुवातीला टाळाटाळ करणारा सारंग शेवटी कबूल करतो की त्याने हा प्लॅन मायाला सांगितला होता. आणि इथेच मोठा ट्विस्ट येतो. जानकीच्या लक्षात येतं की मास्कमॅन दुसरा तिसरा कोणी नसून माया आहे. कारण झटापटीदरम्यान जानकीने मास्कमॅनच्या पायात पैंजण पाहिलं होतं. म्हणजेच मास्कमॅन पुरुष नसून स्त्री आहे. दुसरीकडे सुमित्रा थेट ऐश्वर्याच्या घरी पोहोचते. रागाच्या भरात सुमित्रा ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवते. हा सीन प्रेक्षकांना जबरदस्त समाधान देणारा होता. सुमित्रा ऐश्वर्याला स्पष्ट सांगते की तिचा अंत लवकरच होणार आहे. शेवटी सगळे तुकडे एकत्र जुळतात. माया, मकरंद आणि तिचा सुडाचा प्लॅन स्पष्ट होतो. जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र ठरवतात की आता मायाचा पर्दाफाश करायचाच. भागाचा शेवट प्रचंड उत्कंठावर्धक आहे. मित्रांनो, पुढच्या भागात माया पकडली जाणार का? घरातला खरा खलनायक सगळ्यांसमोर येणार का? आणि जानकी अवंतिकाला न्याय मिळणार का? हे सगळं पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच मालिका पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याबरोबरच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.